सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो आणि 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळं सर्वांनी या गुढीपाडव्याचं औचित्य साधून एक संकल्प करा. वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टी ॲक्सेप्ट करा. कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणते, आरंभ होई चैत्र मासीचा, गुढ्या तोरणे सण उत्साहाचा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाचं देणं सोडा मनातली आडी. गेलं साली गेली आडी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरावरी तोल वाढवा वाढवा. याचा अर्थ असा होतो की नवीन वर्षाचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे आणि जुन्या गोष्टी ह्या सोडून दिल्या पाहिजेत. बघा, आयुष्य फार सुंदर आहे, फक्त ते जगता आलं पाहिजेत. हे सोडून द्या की कोण काय बोलला, कोण काय बोलत नाही, तो बोलत नाही, हे येत नाही, तो जात नाही, त्यानं असं म्हटलं, त्यानं तसं म्हटलं, आणि पार 12 वर्षाचं डोक्यामध्ये ठेवून हे डोकं फुटून जायची वेळ येईल. हे सगळं सोडून द्या. अरे, झोपेतून उठल्याच्यानंतर कालचं विसरून गेलं पाहिजेत माणसांनी. द्वेष, मच्छर हे भाव डोक्यामध्ये ठेवले नाही पाहिजेत. नितळ पाण्यासारखी जिंदगी जगा. अरे, हम तो ऐसे है की कल किन्होंने हमको गालियाँ दी तो हम याद नहीं रखते. इतकं जर ठेवायचं तर या सुटकेसमध्ये इतका पसारा जर भराचा डोक्याच्या या सुटकेसमध्ये, तर जगाचं कधी? आणि बाळूमामानं सांगितलेलं आहे, सगळ्याच्या जर गोष्टी मनावर जर घेतल्या तर जीवन जगणं कठीण होईल. तेवढं असं काय नाही, म्हणजे निर्लज्जपणानं सुद्धा जिंदगी जगू नका. पण असं इतक्याही गोष्टी असे छोड दो, रणछोड दास करायचा कार्यक्रम, छोडो जान देव बाबा, झालं गेलं विसरून जायचं. या गोष्टी सगळ्यांशी प्रेमाने वागा, आनंदाने वागा आणि जीवनाचे काही आनंदकानी जे आहे ते घेत चला. त्यामुळं नवीन वर्षाचे नवीन संकल्प करा. व्यसनं सोडून द्या. व्यसनं कुठले करू नका. व्यसनाने एकदम आमची इतकी खाटल्यावर गेलेली आहे. 10 वर्षापूर्वी आम्ही व्यसन सोडलेलं आहे, त्याची झळा आजही लागते आणि ते निस्तारता नाकी नव्हे. ती कुठली व्यसनं करू नका. असतील ते आजच्या दिवसामध्ये या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोडून द्या आणि हे शरीर निरोगी राहिलं पाहिजेत. कारण मरणाच्या शेवटच्या सरणापर्यंत लाकडावर येणारं तुमच्या संग कोणीच नाही, पण हे तुमचं शरीर आहे. त्यामुळं चांगलं खा. जगण्यासाठी खाऊ नका, खाण्यासाठी जगा. आणि अतिशय सुंदर अशा प्रतिभेचा कधी स्वयंपाक वगैरे तुमच्या घरामध्ये झाला पाहिजे. स्वच्छ असं आनंदाचं वातावरण असलं पाहिजे आणि शरीर जपा. निरोगी शरीर हेच खरी संपत्ती आहे. पण मूर्ख आणि नालायक लोकांना कळत नाही, ते सांगावं कोण. त्यामुळं चांगलं खा, प्या, आनंद लुटा आणि या पाडव्याच्या निमित्ताने सगळे जगाकडं पाहण्याचा तुमचा जो चष्मा आहे, हा एक चष्मा